कि बच्चे लोग भी सीखने वाले हैं और सबके समझ में आ गया और सब कुछ समझ में भी आ गया और अच्छा भी लगा। ठीक है, हमारा भाग्य समझते हम, सबसे पहले तो भाग्य समझते हम। बुद्धा के बाइक तुम भंतु जी हमारे गांव में आए, इसके हम हमारा बहुत बहुत आभारी हम। आभारी इस बोले तो इतना मार्गदर्शन हमारे, मुझे हिंदी में को बोलती नहीं आती, नहीं बहुत अच्छा, नहीं बहुत अच्छा बोल रहे हैं आप, बोलो बहुत अच्छा बोल रहे हैं। मराठी बोलता मैं आपलं हिंदी पण बोलतो। म्हणजे आमचं भाग्य आम्ही समजतो का तुम्ही आमच्यासाठी बुद्ध गायवून आले, आम्हाला एवढं मार्गदर्शन भारी केलं आणि प्रत्येक प्रश्न तुम्ही ज्यांना बंतूजी तुम्ही जे विचारले पोरला आणि हे शिक्षणाचं भविष्यामध्ये म्हणजे कोणतं प्रत्येक लेकरावर आईबापांना ध्यान ठेवलं पाहिजे। आपला मुलगा काय करतो, कुठं जातोय, काय करतोय, म्हणजे आपण आपल्या मुलाला काय शिक्षण देतोय नाही देतोय हे आपल्या मुलाला आपण ध्यान ठेवलं पाहिजे। आपला मुला शाळेमध्ये जातो किंवा बुधवारमध्ये जातो किंवा पुढे जातो, म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये म्हणजे आपला महाराष्ट्र माग काऊन राहिला त्याला म्हणजे बंधूचे म्हणणं बरोबर आहे। म्हणजे हिंदीमध्ये जर म्हणलं तर महाराष्ट्र काऊन माग राहिला का आपण ध्यान ठेवत नाही, कुठल्याही गोष्टी आपण ध्यान ठेवत नाही, त्याच्यामुळं महाराष्ट्र सगळ्यात मागं राहिलेलं आहे। सगळ्यात माझा विषय होय म्हणून कुठला आता माझी मुलगी स्वतः आहे, माझी मुलगी स्वतः, मी स्वतःच्या मुलगीला मी हे करत नाही, पण कुठल्याही गोष्टी म्हणजे आपण जर स्वतःच्या मुलाला जर सांगितलं, जर ऐकायची जर म्हणत नसेल तर आपल्यामध्ये तेवढी क्षमता पाहिजे का आपण दुसऱ्या मुलाला सुद्धा आपण ते घडावरची आपल्यावर क्षमता पाहिजे। जर आपण जर किती आपल्या घरच्या लोकांना सांगितलं, आपलं घरचं मुलगा असो किंवा कुठला सदस्य असो, जर आपण जर त्यांना जर सांगितलं तर आपण ते समजू शकत नाही, पण आपण तर प्रयत्न केला पाहिजे का आपण दुसऱ्याला सुद्धा आपण समजून सांगायचा प्रयत्न का दुसरा समजून घ्यायच्या परिस्थितीचा असला तर घेऊ शकतो, म्हणजे एवढं समजून मी 2 शब्द बोलतो भाषण करतो। म्हणून मी हे तुमचे प्रश्न